Hello friends, in chapter physical properties of liquid, today we will discuss the determination of surface tension by using stalagmometric and differential capillary rise method. These are the two methods used for the determination of surface tension. First method, stalagmometric method. This is one of the most important method and common method used for determination of surface tension. This method was first introduced by scientist T. Tate in 1864. सरफेस टेन्शन डिटरमाइन करण्यासाठी मोजण्यासाठी जनरली दोन मेथड्सचा उपयोग केला जातो ज्या आपल्या सिलेबसमध्ये आहेत. त्यामधली एक पहिली जी मेथड आहे त्या मेथडचं नाव आहे स्टॅलॅग्मोमेट्रिक मेथड आणि दुसऱ्या मेथडचं नाव आहे डिफरन्शियल कॅपिलरी राईज मेथड. आपण पहिल्यांदा स्टॅलॅग्मोमेट्रिक मेथड्स बघूया. ही जी मेथड आहे ही मेथड 1864 साली शास्त्रज्ञ आहेत टी. टेट यांनी पहिल्यांदा शोधून काढली. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड कॉमन मेथड यूज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ सरफेस टेन्शन. आता या मेथडचं प्रिन्सिपल आपण पहिल्यांदा बघूया. प्रिन्सिपल काय आहे बघा. द ड्रॉप्स ऑफ लिक्विड अंडर स्टडी आर अलाउड टू फॉल फ्रॉम कॅपिलरी glass tube by counting the number of drops for given volume of liquid and knowing weights of liquid drops, surface tension of liquid can be determined. प्रिन्सिपल कसा आहे बघा. ज्या लिक्विडचा आपल्याला सरफेस टेन्शन काढायचं आहे म्हणजे जे लिक्विड अंडर स्टडी आहे असं लिक्विड एका ग्लास ट्यूब कॅपिलरीमध्ये ते भरायचं आहे आणि ते भरल्यानंतर ते ड्रॉप वाईज सोडायचं आहे. By counting the number of drops and knowing the weight of liquid drops, surface tension of that liquid can be determined. आता या मेथडसाठी जे ॲपरेटस वापरलं जाणार आहे किंवा जी कॅपिलरी ट्यूब वापरली जाणार आहे त्याला म्हटलं जातं स्टॅलॅग्मोमीटर. हा जो स्टॅलॅग्मोमीटर आहे त्याचं आपण पहिल्यांदा काय बघूया कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग बघूया. आता ही जी आपल्या समोर डायग्रॅम दिसते ही डायग्रॅम म्हणजेच आहे आपला स्टॅलॅग्मोमीटर. इट कन्सिस्ट ऑफ अ ग्लास कॅपिलरी ट्यूब. एक काचेची काय वापरलेली आहे कॅपिलरी ट्यूब वापरलेली आहे. और पिपेटसारखा याचा शेप आहे बघा. जसा पिपेट आपण 5ची पिपेट 10ची पिपेट 25च्या पिपेट बघतोय ना तसंच याचा शेप आहे. इट कन्सिस्ट ऑफ अ ग्लास कॅपिलरी ट्यूब और पिपेट हॅविंग बल्ब ॲट द मिडल. बरोबर सेंटरला एक बल्ब दिसतोय बघा या कॅपिलरीमध्ये. द अप्पर एंड इज वाइंडेड अँड लोअर एंड इज नॅरोड विथ कॅपिलरी बोअर इन ऑर्डर टू फोर्स द लिक्विड टू फॉल आउट ऑफ द ट्यूब इन द फॉर्म ऑफ ड्रॉप्स. म्हणजे या कॅपिलरी ट्यूबच्या किंवा ग्लास ट्यूबच्या बरोबर सेंटरला एक बल्ब आहे आणि हा मिडल बल्ब जो आहे त्या मिडल बल्बच्या नंतर अप्पर एंड इज वाइंडेड अँड लोअर एंड इज नॅरोड विथ कॅपिलरी बोअर इन ऑर्डर टू फोर्स द लिक्विड टू फॉल आउट ऑफ द ट्यूब इन द फॉर्म ऑफ ड्रॉप्स. इनिशियली द स्टॅलॅग्मोमीटर इज क्लीनड, ड्राईड and then filled with the liquid to be examined. म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला काय करायचं आहे हा स्टॅलॅग्मोमीटर घ्यायचा, स्वच्छ धुवायचा, स्वच्छ धुतल्यानंतर तो ड्राय करायचा आणि ड्राय केल्यानंतर काय करायचं आहे जे लिक्विड अंडर स्टडी आहे ज्याचं सरफेस टेन्शन आपल्याला मोजायचं आहे असं लिक्विड त्या कॅपिलरीमध्ये काय करायचं भरायचं. आता हे भरल्यानंतर बघा काय द लिक्विड इज सक्ड अप टू द मार्क ए. तुम्ही या कॅपिलरीमध्ये बघितलं तर तुम्हाला किंवा या स्टॅलॅग्मोमीटरमध्ये बघितलं तर ए आणि बी असे हे दोन मार्क दिसतात. तर लिक्विड या कॅपिलरी ट्यूबमध्ये किंवा स्टॅलॅग्मोमीटरमध्ये भरल्यानंतर काय करायचं आहे अप्पर जो पोर्शन आहे अप्पर एंड जो आहे तो कॅपिलरीचा तिथून लिक्विड काय करायचं आहे सक करायचं आहे. म्हणजे
हे सक करताना जिथं ए मार्क आहे त्या ए मार्कच्या वरतीपर्यंत सक करायचं आहे. म्हणजे बघा तुम्ही BSc पार्ट फर्स्टला होता त्यावेळी व्हिस्कॉसिटी नावाचा एक एक्सपेरिमेंट होता आणि तिथं तुम्ही व्हिस्कॉमीटर वापरलेला होता. व्हिस्कॉमीटरला सुद्धा 2 मार्क होते. तिथं जसं लिक्विड सक करत होता तसंही इथं या स्टॅलॉगोमीटरमध्ये कॅपिलरी ट्यूब जे आहे ए मार्क केलेला आहे त्याच्या वरपर्यंत हे लिक्विड काय करायचं आहे किंवा अप टू द मार्क बरोबर एक्झॅक्ट जिथं ए मार्क केलेलं आहे की नाही त्या ए मार्कपर्यंत हे लिक्विड तुम्ही काय करायचं सक करायचं. देन हे सक केल्यानंतर आता बघा द नंबर ऑफ ड्रॉप्स आर काउंटेड अँड देअर वेट इज डिटरमाइंड. म्हणजे ते लिक्विड सक केल्यानंतर स्टॉपवॉच घ्यायचं आणि ते स्टॉपवॉच काय करायचं लावायचं आहे. आता स्टॉपवॉच हे टाईम मोजणार पण आपल्याला मोजायचं काय आहे हे अतिशय महत्त्वाचं. बघा लिक्विड ए पासून बी या मार्कपर्यंत ते काय होणार आहे खाली येणार आहे. ओके बघा द लिक्विड इज सक्ड अप टू मार्क ए अँड अलाउड टू फ्लो डाऊन व्हर्टिकली अप टू मार्क बी. म्हणजे ए पासून बी पर्यंत ते काय करायचं आहे खाली आपल्याला ते खाली फॉल करायचं आहे. फ्लो त्याचा खाली डाऊनवर्ड डिरेक्शनला ते आपल्याला सोडायचं आहे. आता हे सोडत असताना ड्रॉपवाईज लिक्विड बाहेर पडणार आहे कॅपिलरीच्या बॉटम एंडमधून. तर हे ज्यावेळी ड्रॉपवाईज बाहेर पडतं नंबर ऑफ ड्रॉप्स किती ड्रॉप्स खाली पडले हे आपल्याला काउंट करायचं आहे ॲज वेल ॲज त्याचं काय मोजायचं आहे वेट मोजायचं आहे. आता याच्या पाठीमागं थेअरी काय आहे आणि एक कॅल्क्युलेशन काय आहे ते आपण बघूया. द ड्रॉप इज फॉर्म्ड स्लोली ॲट द कॅपिलरी एंड. कॅपिलरीचं जे शेवटचं टोक आहे लोअर एंड आहे त्या लोअर एंडला जे ड्रॉप्स तयार होणार आहेत ते ड्रॉप्स स्लोली तयार होतील हळूवारपणे तयार होतील आणि तयार झाल्यानंतर द हँगिंग ड्रॉप्स विल डिटॅच्ड व्हेन इट्स वेट reaches the magnitude balancing the surface tension of liquid. म्हणजे इथं त्याचा जो काय त्या ड्रॉप्सचा ज्याप्रमाणे ते हँगिंग ड्रॉप्स विल डिटॅच व्हेन इट्स वेट reaches the magnitude balancing the surface tension of liquid. The surface tension acting at outer circumference of the tube supports the drop is upward direction while the weight of drop pulls it in downward direction. म्हणजे तो जो ड्रॉप आहे तो ड्रॉप त्या कॅपिलरीच्या लोअर एंडमधून स्लोली तयार होणार आहे आणि स्लोली तयार होत असताना त्याला 2 फोर्स असणार आहेत. एक अपवर्ड फोर्स असेल आणि एक डाऊनवर्ड फोर्स असेल. आता इथं फोर्स म्हणजे ज्यावेळी तो काय होणार आहे त्याची जी काय मॅग्नेट्यूड असेल ती मॅग्नेटिक बॅलन्सिंग होणार आहे सरफेस टेन्शननं. तिथं सरफेस टेन्शन ज्यावेळी त्याच्यावरती ॲक्ट होईल त्यावेळी त्याचा आउटर सर्कम्फरन्स जो आहे तो आउटर सर्कम्फरन्स त्या ट्यूबला सपोर्ट करेल आणि तो ड्रॉप जो आहे तो अपवर्ड डिरेक्शननं जेवढ्यावरती खेचला जाईल त्याच्यापेक्षा डाऊनवर्ड डिरेक्शननं त्याला फोर्स काय करेल त्याचं जे काय वेट आहे त्या वेटमुळं तो खाली ओढला जाईल आणि तो ड्रॉप काय होणार आहे खाली पडणार आहे. म्हणजे तो ड्रॉप खाली पडला की तो ड्रॉप काउंट करणार आपण आणि त्याचा आपण काय करणार आहे वेट करणार आहे. द ड्रॉप विल डिटॅच व्हेन दीज 2 फोर्सेस आर बॅलन्स्ड. अपवर्ड डिरेक्शन आणि डाऊनवर्ड डिरेक्शनचे हे 2 फोर्स ज्यावेळी बॅलन्स होतील त्यावेळी तो ड्रॉप काय होईल खाली पडेल. दस ॲट द पॉईंट ऑफ डिटॅचमेंट म्हणजे ज्या पॉईंटला तो ड्रॉप खाली पडेल त्याला डिटॅचमेंट पॉईंट असं म्हटलेलं आहे. द ड्रॉप विल डिटॅच when these 2 forces are balanced and thus at the point of detachment according to Tate's law the formula is W is equal to 2 pi r gamma where W is weight, pi is constant, r is the radius of the outer radius of the tube and gamma is the surface tension. Suppose W weight it is measured in the sense of mg where m is the mass of liquid and g is the acceleration due to gravity, then mg is equal to this equation it becomes mg is equal to 2 pi r gamma where W is weight, mass is m is mass of the drop, g is acceleration due to gravity,
R is outer radius of the tube and gamma is surface tension of liquid. The drop falls when weight W is equal to circumference, that is 2 pi r, multiplied by surface tension of liquid, that is gamma. Then by using reference liquid, that is usually water, surface tension of desired liquid can be determined by any one of the following methods. म्हणजे बघा, आता आपल्याला टेक्स्टने सांगितलेल्या लॉप्रमाणे एक इक्वेशन मिळेल, W इज इक्वल टू 2 पाय आर गॅमा. यातला W म्हणजे वेट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, आर म्हणजे आउटर रेडियस आहे, त्यानंतर गॅमा म्हणजे सरफेस टेन्शन आहे. पण W हे जे आपण मोजणार आहे ते मास ऑफ ड्रॉपचं मास मोजणार आहे आणि ते ड्रॉप ऑफ मास म्हणजे तो ड्रॉप तयार होण्यासाठी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी लागली ती आपण जी म्हणून घेणार आहे आणि इक्वेशन आपलं कन्वर्ट होईल mg इज इक्वल टू 2 पाय आर गॅमा. आता या इक्वेशनमध्ये m म्हणजे मास आहे, मास ऑफ ड्रॉप आहे, जी ॲक्सलरेशन टू ग्रॅव्हिटी आहे, आर जे आहे त्याला आरला आपण काय म्हणतोय बघा, आउटर रेडियस ऑफ ट्यूब असं म्हणतोय, आणि गॅमा जे आहे ते सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड आहे. म्हणजे इथं आपल्याला गॅमाची किंमत काढायची आहे, सरफेस टेन्शन त्या लिक्विडचं काढायचं आहे. पण हे सरफेस टेन्शन या स्टॅलॅग्मोमीटरनं काढायचं असेल त्यावेळी आपल्याला असा एक लिक्विड रेफरन्स सबस्टन्स घ्यावं लागेल की ज्याचं सरफेस टेन्शन आपल्याला माहीत आहे. त्यासाठी आपण रेफरन्स लिक्विड म्हणून इथं काय घेणार, वॉटर घेणार, आणि मग देन बाय युझिंग reference liquid, that is usually water, surface tension of the liquid which is under study can be determined by using following two methods. आता यातल्या दोन मेथड्स आहेत, त्या दोन मेथड्सवरून आपण काय करणार आहे, सरफेस टेन्शन आपण मोजणार आहे. आता बघा, आपण सरफेस टेन्शन जे स्टॅलॅग्मोमीटर मेथडनं आपण डिटरमाइन करणार आहे त्यासाठी पहिली आपण इथं मेथड वापरतोय ड्रॉप वेट मेथड. कोणती मेथड वापरायची आपल्याला, ड्रॉप वेट मेथड. तर ड्रॉप वेट मेथडनुसार काय करणार बघा, सर्टन नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ द गिव्हन लिक्विड आर कलेक्टेड फ्रॉम स्टॅलॅग्मोमीटर अँड देअर वेट इज डिटरमाइंड. म्हणजे जिथं आता त्या स्टॅलॅग्मोमीटरमधून जे ड्रॉप्स सर्टन नंबर काही प्रमाणामध्ये जे काय ड्रॉप्स पडले आहेत ते ड्रॉप्स आपण काय करणार आहोत, कलेक्ट करणार आहोत आणि त्यांचं काय मोजणार आहोत, वेट मोजणार आहेत. म्हणजे इथं आपल्याला त्या ड्रॉपचं काय मोजावं लागेल, कलेक्ट झालेल्या ड्रॉपचं वेट मोजावं लागेल. ते मोजल्यानंतर देअरफॉर द वेट ऑफ वन ड्रॉप कॅन बी कॅल्क्युलेटेड. किती ड्रॉप्स पडले आणि कलेक्ट झालेले ड्रॉप्स यांचं वेट, यावरून एका ड्रॉपचं वेट किती आहे हे आपण काय करणार, डिटरमाइन करणार आहोत. आता हे डिटरमाइन केल्यानंतर बघा काय म्हणतोय मी, हे डिटरमाइन केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, एक फॉर्म्युला मिळेल. बघा आता समजा मी मगाचंच इक्वेशन आहे ते मगाचं इक्वेशन असं लिहिलं, मला मिळालेलं इक्वेशन मगाचं इक्वेशन होतं mg इज इक्वल टू 2 पाय आर गॅमा. आता सर्टन म्हणजे लिक्विड इथं घेताना मी म्हणतो फॉर एक्झाम्पल m1 g इज इक्वल टू 2 पाय, बघा 2 पाय आर, आणि आपण काय म्हणतोय गॅमा 1. हे आपल्याला पहिलं इक्वेशन मिळालं. आणि दुसरं आपण म्हणताना असं म्हणतो इक्वेशन m2 g इज इक्वल टू 2 पाय, हा आर आहे आणि हा गॅमा 2 आहे. हे इक्वेशन 1 म्हणायचं, याला इक्वेशन काय म्हणायचं, 2 म्हणायचं. आता हे इक्वेशन 1 मिळालं आणि इक्वेशन 2 मिळालं. या इक्वेशन 1ला आता काय करायचं बघा, इक्वेशन 1ला इक्वेशन 2नं भागायचं. इक्वेशन 1ला इक्वेशन 2नं आपण ज्यावेळी भागणार आहोत त्यावेळी काय मिळतं बघा, इक्वेशन 1ला इक्वेशन 2नं आपण भागणार. म्हणजे हा भागाकार ज्यावेळी करणार त्यावेळी हा लेफ्ट हँड साईडचा भागाकार कसा होईल, या जीला हा जी कॅन्सल होईल. ओके, त्यानंतर इथं काय 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 होईल बघा, राईट हँड साईडला काय होईल बघा, 2ला 2 कॅन्सल झालं, पायला पाय कॅन्सल झाला, आरला आर कॅन्सल झाला. म्हणजे काय राहिलं बघा, m1 अपॉन m2 इज इक्वल टू गॅमा 1 अपॉन गॅमा 2. बघा नीट लक्ष द्या, या इक्वेशनवर आपल्याला असं मिळेल, काय म्हणतो बघा मी, गॅमा 1 अपॉन गॅमा 2 इज इक्वल टू m1 अपॉन m2. लक्षात आलं, हे इक्वेशन आपल्याला मिळेल. म्हणजे इक्वेशन 1 आणि 2 पहिल्यांदा काढलीत आपण,
इक्वेशन एकला इक्वेशन 2नं भागलं आणि इक्वेशन 1ला 2नं भागल्यानंतर कॅन्सल टर्म म्हणजे ज्या सारख्या दिसणाऱ्या टर्म्स आहेत त्या कॅन्सल केल्या आणि त्यानंतर जे इक्वेशन आपल्याला मिळालं ते इक्वेशन म्हणजे कोणतं आहे γ1/γ2 इज इक्वल टू m1/m2. आता बघा इथं या इक्वेशन याला आपण समजा इक्वेशन 3 म्हटलं, याला इक्वेशन 3 असं म्हटलं. नाव इफ वॉटर इज यूज्ड ॲज रेफरन्स लिक्विड, जर वॉटर हे रेफरन्स लिक्विड म्हणून आपण म्हटलं तर आपल्याला जे लिक्विड अंडर स्टडी आहे ज्याचा काय आहे सरफेस टेन्शन काढायचं आहे त्या लिक्विडचं सरफेस टेन्शन आपण ड्रॉप वेट मेथडनं कसं काढू शकतो बघा. म्हणजेच या तिसऱ्या इक्वेशन्समध्ये γ1 म्हणजे जे लिक्विड आहे जे अंडर स्टडी आहे ज्याचं सरफेस टेन्शन काढायचं आहे तो γ1 म्हणायचा. γ2 म्हणजे काय, हे जे रेफरन्स लिक्विड आपण वापरलेलं आहे त्याचं सरफेस टेन्शन म्हणजे वॉटरचं सरफेस टेन्शन आपल्याला माहीत आहे तिथं व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. m1 हे काय आहे, मास आहे. हे मास मात्र कोणतं, जे सबस्टन्स आपण घेतलेलं आहे अंडर स्टडी त्या लिक्विड त्याचं मास असेल. मास म्हणजे मास ऑफ लिक्विड ड्रॉप्स असणार आहे ते. आणि m2 म्हणजे काय असणार आहे, वॉटर जे असणार आहे जो रेफरन्स आपण घेतला आहे सबस्टन्स त्या रेफरन्स सबस्टन्सचं काय असणार आहे ते ड्रॉप ऑफ मास असणार आहे त्याच्या ड्रॉपचं. मग या इक्वेशन 3चं कन्व्हर्जन कसं होईल बघा. आता मी ते तुम्हाला लिहून दाखवतो आहे. याचं कन्व्हर्जन असं होईल γ1 इज इक्वल टू γ1 म्हणजे सरफेस टेन्शन ऑफ लिक्विड विच इज अंडर स्टडी दॅट इज इक्वल टू m1 इंटू बघा m1 इंटू गॅमा वॉटर म्हणजे सरफेस टेन्शन ऑफ वॉटर डिवायडेड बाय मास ऑफ वॉटर. दिस इज द formula. By using this formula we can determine the surface tension of the liquid which is under study by using stalagmometric method, and for this determination we can use drop weight method. आता दुसरी जी आपण मेथड घेणार आहे या दुसऱ्या मेथडमध्ये काय करतोय बघा. आपण मगाची जी मेथड होती सॅलॅग्मोमीटरची तिथे ड्रॉप वेट मेथड वापरली आपण. आता आपण ड्रॉप नंबर मेथड वापरूया. ड्रॉप नंबर म्हणजे मगाच्या मेथडमध्ये जे ड्रॉप्स पडतात ते किती ड्रॉप्स पडले हे मोजलं आणि त्या ड्रॉपचं वजन केलं, कलेक्टेड ड्रॉपचं वजन केलं आणि त्यावरून एका ड्रॉपचं वजन आपण काढलं. आता इथं ड्रॉप नंबर मेथड म्हणजे किती ड्रॉप्स पडतात, किती ड्रॉप्स पडले ही मेथड आपण इथं वापरणार आहे. दुसरी मेथड कोणती आहे, ड्रॉप नंबर मेथड. इन दिस मेथड नंबर ऑफ ड्रॉप्स आर काउंटेड फॉर सर्टन व्हॉल्यूम व्ही फ्रॉम मार्क ए टू बी इन स्टॅलॉग्मोमीटर. म्हणजे मार्क ए पासून मार्क बी पर्यंत ते लिक्विड ज्यावेळी फॉल झालं त्या कॅपिलरीमधून त्यावेळी किती ड्रॉप्स पडले व्हॉल्यूमचे ते आपण इथं काढणार आहोत. आणि त्याचं जे काय व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम आणि आपण त्याचा नंबर काय करणार आहोत, कलेक्ट करणार आहोत. म्हणजे नवीन एकदा मी काय म्हणतो बघा. इन दिस मेथड वी हॅव टू डिटरमाइन नंबर ऑफ ड्रॉप्स आर काउंटेड, किती ड्रॉप्स फॉल झाले हे काउंट करणार फॉर अ सर्टन व्हॉल्यूम व्ही फ्रॉम ए टू बी इन द स्टॅलॉग्मीटर फॉर लिक्विड 1 अँड लिक्विड 2. लिक्विड 1 म्हणजे जे अंडर स्टडी आहे, लिक्विड 2 म्हणजे जे रेफरन्समध्ये आहे. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणूया, सपोज इफ n1 and n2 are the number of drops of liquid 1 and liquid 2 respectively, then the volume of 1 drop त्यावेळी त्याचा व्हॉल्यूम किती होईल हे आपल्याला बघायचं आहे. म्हणजे बघा आपण काउंट केले लिक्विड 1चे n1 इतके ड्रॉप्स पडले असं म्हणूया आणि लिक्विड 2चे n2 इतके ड्रॉप्स पडले असं म्हणूया. तर मग त्याचा व्हॉल्यूम किती असेल हा जर काढायचा असेल, लिक्विड पहिल्या लिक्विडसाठी त्याचा व्हॉल्यूम असेल V/N1 आणि दुसऱ्या लिक्विडसाठी त्याचा व्हॉल्यूम असेल V/N2. लक्षात आलं. म्हणजे लिक्विड 1 साठी नंबर ऑफ ड्रॉप्स पडले n1 पण त्याचा व्हॉल्यूम आहे V/N1. लिक्विड 2 साठी नंबर ऑफ ड्रॉप्स पडले n2 पण त्याचा व्हॉल्यूम किती निघेल V/N2 इतका व्हॉल्यूम निघेल. मग आता जर असं असेल तर त्याचा मास किती असेल, मासची किंमत आपल्याला काढायची आहे. मास म्हणजे m1 ची किंमत काढायची आहे किंवा m2 ची किंमत काढायची आहे. ती जर किंमत आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी काय करावं लागेल बघा. मासची किंमत म्हणजे काय करावं लागेल, लिक्विड 1चं मास म्हणजे m1चं मास असेल
व्ही अपॉन एन आणि ह्याला मल्टिप्लाय काय करायचं, व्हॉल्यूमला मल्टिप्लाय काय करायचं, त्याची डेन्सिटी करायची, म्हणजे पहिल्या लिक्विडची डेन्सिटी करायची त्याला. लक्षात आलं. आता दुसऱ्या लिक्विडसाठी, दुसऱ्या लिक्विडचं मास काय असणार आहे बघा कसं असणार दुसऱ्या लिक्विडचं, व्ही अपॉन एन टू डिव्हायडेड बाय व्ही अपॉन एन टू इंटू आणि त्याला मल्टिप्लाय काय करायचं दुसऱ्या लिक्विडची डेन्सिटी म्हणजे D2. आता D1 आणि D2 या त्या लिक्विडच्या काय आहेत, डेन्सिटीज आहेत. आणि मग या इक्वेशनवरून मगाशी जे आपल्याला इक्वेशन मिळालेलं त्या इक्वेशनमध्ये या किमती फक्त सबस्टिट्यूट करायच्या. म्हणजे कोणाची, ही किंमत आहे M1ची आणि ही किंमत आपण जी काढल्या ती M2ची आहे. लक्षात आलं. या किमती मगाच्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायच्या. मगाच्या म्हणजे कोणत्या, आपण ड्रॉप वेट मेथड बघितलेलं आहे. इक्वेशन लिहून दाखवतो तुम्हाला. ड्रॉप वेट मेथडमध्ये आपण काय म्हटलं, γ1 अपॉन γ2 इज इक्वल टू M1 अपॉन M2. आता या इक्वेशनमध्ये M1ची किंमत आणि M2ची किंमत काय करायची, सबस्टिट्यूट करायची. ती आता कशी करायची, मगाशी M1ची काढली आपण. M1ची काय म्हटलं आपण, V अपॉन N1 इंटू काय केलं बघा आपण, इंटू D1 डिवायडेड बाय M2ची किंमत काय आहे, V अपॉन N2 इंटू D2. या आहेत किमती कुणाच्या, M1ची किंमत V अपॉन N1 इंटू D1 डिवायडेड बाय V अपॉन N2 इंटू D2. या किमती आपण घालायच्या. आणि आता हा भागाकार कंप्लीट करायचा. ज्यावेळी आपण इथं भागाकार कंप्लीट करणार म्हणजे Vला V कॅन्सल होईल, N1 हा छेदामध्ये आहे तो छेदाच्या छेदामध्ये येणार, N2 जो आहे जो छेदाच्या छेदामध्ये आहे तो काय होणार, अंशामध्ये येणार. म्हणजे ही टर्मसुद्धा तुम्हाला मी सोडवून दाखवतो ती कशी येते बघा. ही टर्म मी सोडवून दाखवतो बघा, नीट लक्ष द्या. ही टर्म कशी होईल बघा, V अपॉन N1 याला गुणिले आहे D1. आता जी छेदामध्ये टर्म होती ती उलटून गुणिले होणार. उलटून गुणिले होणार म्हणजे काय होणार बघा, नीट लक्ष द्या. उलटून गुणिले होणार म्हणजे N2 त्याचा वर येणार आणि V काय होणार, खाली जाणार. आणि ह्याला मल्टिप्लाय कोण असणार आहे तुमचा, D2 हा मल्टिप्लाय असणार आहे. लक्षामध्ये आलं, समजलं. काय शंका आहे का ह्याच्यामध्ये. पण हा जो D2 आहे तो D2 मात्र कुठं जाणार, छेदामध्ये जाणार. म्हणजे बघा नीट लक्ष द्या, तो D2 जो आहे तो D2 मात्र आता कुठं जाणार आहे, छेदामध्ये जाणार. D1 मात्र अंशामध्ये असणार आहे. मग या Vला हा V कॅन्सल होईल. या Vला हा V कॅन्सल झाल्यावर आपल्याला इक्वेशन काय मिळेल बघा, इथं D1 राहिला आणि इथं N2 राहिला. म्हणजे अंशामध्ये राहणार N2 D1 आणि छेदामध्ये राहणार आहे N1 D2. म्हणजे बघा आता इक्वेशन काय मिळेल आपल्याला बघा, नीट लक्ष द्या. देअरफॉर सरफेस टेन्शन कसं मिळेल बघा आपल्याला, γ1 अपॉन γ2 इज इक्वल टू काय मिळालं बघा, N2 D1 अपॉन N1 D2. Where γ1 it is the surface tension of liquid which is under study, γ2 it is the surface tension of reference liquid that is water, ते आपल्याला माहित असणार आहे. N2 काय असणार आहे, नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ लिक्विड, रेफरन्स लिक्विड. D1 डेन्सिटी ऑफ लिक्विड विच इज अंडर स्टडी डिवायडेड बाय N1 नंबर ऑफ ड्रॉप्स ऑफ लिक्विड फर्स्ट म्हणजेच अंडर स्टडी हे जे आहे ते. आणि D2 म्हणजे वॉटरची जे लिक्विड आपण रेफरन्स म्हणून घेतोय त्याची डेन्सिटी. या इक्वेशनवरून आपण काय करू शकतोय, म्हणजे जर आपल्याला बाय नोईंग D1 along with reference values γ2 and D2 surface tension of liquid under study that is γ1 we can calculate it. This is the stalagmometric method, that is drop number method. जे स्टॅलाग्मोमेट्रिक मेथडमध्ये सरफेस टेन्शन काढण्यासाठी परत दोन मेथड वापरलेले आहेत. एक ड्रॉप वेट मेथड आणि दुसरी ड्रॉप नंबर मेथड. या दोन मेथडचा उपयोग करून काय केलं जातं, सरफेस टेन्शन डिटरमाइन केलं जातं. ओके, थँक्यू.